रामकृष्ण वारकरी कीर्तन प्रवचन संगीत भजन अभंगवान कथा ऐकण्यासाठी भक्ती संगम चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. मग ते तरले आपण का बुडलो? आपल्याला तरायचंय याचंही ज्ञान नाही आणि मरायचं तर सुटत नाही. मरायची भीती संपत नाही, संसाराची चिंताही सुटत नाही. मुक्त कसं व्हायचंय हा प्रश्न. म्हणून ज्ञानोबारांनी हरिपाठ नावाच्या ग्रंथामध्ये भगवंताच्या नामाचं सर्वांगीण महत्व सांगितलं आणि विशेष महत्व सांगितलं. हा देह अहंकार बुद्धीला जडल्यामुळे, बुद्धी देहाला धरून असल्यामुळे हरिबुद्धी जपे होत नाही. येणे दश दिशा आत्माराम, त्या आत्मारामापर्यंत जायचं आहे. राम आणि आत्माराम वेगळं नाहीये, वेगळं नाही, दोघे एकच आहे. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपल्या शरीरात आत्मा आहे, तो प्रत्यक्ष आत्माराम, एवढंच फरक आहे. पण आपण देहाला आत्मा म्हटलंय, देहालाच सर्व मांडल्यामुळे आपलं बिघडले. देहाची वरी आदरू प्राणिया कामी भरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा न पडिला. आणि अग्नी आणि धान्य तीन पदार्थ असले की स्वयंपाक होतो, स्वयंपाक होतो. तसा नरदेह आणि वाणी आणि भगवंताचं नाम तीन असलं तरी भजन होतं. काय लागतं त्यात? तालस्वर. देव काय तालस्वर पाहतो का? देव पाहत नाही, पण देव जे प्रेम पाहतो ते प्रेम पण डुप्लिकेट झालंय. देव जे प्रेम पाहतो ना, अहो तुमचीच नातवंड प्रेम असेल तर तुमच्या जवळ येतील, तुमचं प्रेम नसेल तर तुमची नातवंड तुमच्या जवळ येतील. पत्नीवर प्रेम नसेल तर पत्नी जवळ येईल, मुलावर प्रेम नसेल तर मुलगा जवळ येईल. अरे भजनावर प्रेम नसेल तर देव कसा जवळ येईल? शिवाजी महाराजांच्या माताजी शिवाजी महाराज पोटात असताना रामायण महाभारत ऐकले, पण जन्माला आल्यावर सुद्धा ते ऐकतच होते. पोटात असताना ऐकल्यामुळे जन्माला आल्यावर कळलं का? अगोदर पोटात असल्यापासून ऐकलं पाहिजे, तर जन्माला आल्यावर कळतं. जय जय राम कृष्ण, जय जय राम हरी, जय जय राम जय जय राम हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम जय राम कृष्ण हरी, जय जय राम जय राम पाठ कीर्ती मुखे जनी गाय. हरि पाठ कीर्ती मुखे जनी गाय, पवित्र श्री होय देह त्याचा. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे. तपाचे सामर्थ्य तपिनला तपाचे सामर्थ्य तपिनला तपाचे सामर्थ्य तपिनला तपाचे सामर्थ्य तपिनला. चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, कल्प वैकुंठी नांदे, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. मातृपितृ भ्राता सगोत्र पार, मातृपितृ भ्राता सगोत्र पार, मातृपितृ भ्राता सगोत्र पार. चतुर्भुज नर होणे ठेले, चतुर्भुज नर होणे ठेले, चतुर्भुज नर होणे ठेले. हरिमुखे म्हणा 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 हरिमुखे. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानगुण गम्य ज्ञानदेवाला
ज्ञानदेवा लादले निवृत्ती दे दिदले माझे हाती हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी गोपार कुमारी गोपार कुमारी गोपार हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय 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 पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय 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 पवित्रती होय देह त्याचा हरी पवित्रती होय देह त्याचा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरी पुण्याची गणना 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 पुण्याची गणना गणना पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे हरिमुखे म्हणा विठ्ठल विठ्ठल
समचरण सरोजम सांगणी नामुदाहम जगन्निहित पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसी मालांकन्नरंकंजनेत्रम सदेदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि सदा पंढरीनाथ पादाभृंगम निवृत्तीश्वरानुग्रहात् प्रावदत्तं महेन्द्रायणी तीरभूमो वसन्तं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। ओम नमो भगवते वासुदेवाय। माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा तुम्ही बैसोनी अंतरी मद जागवानी धारी 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 तुम्ही बैसोनी अंतरी मद जागवानी धारी मद जागवानी धारी
मंगल भवन अमंगलहारी द्रवभूष दशरथ अजिर बिहारी सिय राममय सब जग जानी करहु प्रणाम जोर जुगपाणी मंगल भवन अमंगलहारी उमा सहित जेहि जपत पुरारी जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाई मंगल भवन अमंगलहारी द्रवभूष दशरथ अजिर बिहारी। काय म्हणतात महाराज? हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्र होय देह त्याचा, तपाचे सामर्थ्य तपिनला अमुक, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होनी ठेले, ज्ञान कूड गम्य ज्ञानदेवा लादले, निवृत्तीने दिधले माझे हाती, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करीन। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी प्रभू सेवे करता घेतलेला अभंग जगदमंद संत सम्राट संत शिरोमणी साधकांचे मायबाप योगी यांची माऊली ज्ञानी यांचे राजे तुम्हा आम्हा अनाथांची माय असणारे भगवान ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठ नावाच्या ग्रंथातील 17व्या क्रमांकाचा अभंग सेवे करता घेतला असून आपण या प्रसंगी यथामती यथावकाश श्री गुरु कृपेने अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू। विठ्ठला आपणा सर्वांच्या अंतःकरणात निरागस निर्विकार निर्लेप स्वरूपाने निरंतर निवास करणाऱ्या मौलींच्या चरणी पुन्हा पुन्हा विनम्र अभिवादन करून सेवेला आरंभ करतो। जय जय हो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षपिये आधार शक्तीची अंकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी परदेशी निजे प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करसी मन पवनाची खेळणी आत्मसुखाती बाळविनी लेव विसी 17वीचे स्तन्यरेसी अनहताचा हल्लरुगासी समाधी बोधे निजविसी बुजावोनी म्हणोनी साधका तुमाबुली पिके सारस्वत तुझी पाबुली या कारणे मी सावली नसंडी तुझी म्हणबोनी अंबे श्रीमंते निज जन कल्पलते आज्ञापि माते ग्रंथ निरोपणे तू आपुले निस्नेह पल्लवे माते पांगुर विशील सदैवे तर्याताची आगवी निर्मीन माये नमो विशद बोध विदग्धा नमो विशद बोध विदग्धा विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा विद्या अरविंद प्रबोधा विद्यारविंद प्रबोधा विद्यारविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा प्रमेय प्रमदा विलासिया ज्ञानेश्वर मामुनी जय जय ज्ञानेश्वर मामुनी जय जय ज्ञानेश्वर मामुनी मामुनी जय जय सद्गुरु विघ्नहर्ता जय जय सद्गुरु बुद्धिदाता जय जय संता संत मुकुटमणि मधुरया गिरा वल्गुवाक्यया बुधमनोज्ञया पुष्करे क्षण विधि करीरिमा वीरमुयति अधर
सीधुना प्याययस्व माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम तुझे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी तुझे वर्णी ऐसे दे प्रेम काही कळा ऐसे दे प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा ऐसे दे प्रेम काही भगवते परमहंसा स्वादित चरण कमल चिन्मकरंदाय भक्तजन मानस निवासाय श्री रामचंद्राय वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसे यस्यांस्ते हृदये संविद्तं नृसिंहं भजे ऋणु धुणु ऋणु धुणु ऐसा वाजविसी वेणु सुंदर तू श्याम तनु अलंकापुरी उभा अससी जनक सुता जगजननी जानकी अतिशय प्रिय करुणा निधान की ताके जुगपद कमल मनावु जा सुकृपा निर्मल मति पावु आइए हनुमंत बिराजी कथा कहूँ मति अनुसार प्रेम सहित गादी धरू पधारे पवन कुमार भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम वपु एक इनके पद वंदन किए नासे विघ्न अनेक जेथे आठविती स्वामी चेते पाय उत्तम ते ठाय रम्य स्थळ उत्तम ते ठाय रम्य स्थळ हरिपाठ कीर्ती मुखे दरी गाय पवित्र होय देह त्याचा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी अनंत कृपा मूर्ती श्रीमंत भगवान ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंगावर त्यांच्या कृपा प्रसादाने काही चिंतन करण्यापूर्वी मातृवर्ग पितृवर्ग बंधुवर्ग भगिनी वर्ग आबाल वृद्ध गुणीजन मंडळी महात्मागण मंडळी सर्वांना प्रेमपूर्वक दंडवत विठ्ठल हरिपाठ कीर्ती मुखे दरी गाय पवित्र होय देह त्याचा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी अनंत कृपा मूर्ती श्रीमंत भगवान ज्ञानेश्वर महाराज याचे आवत प्राणी मात्रांना जे जे जीव म्हणून जन्माला आले जे जन्माला जीव म्हणून आले पण व्हायचे त्यांना शिव आहे ते मूळ स्वरूप शिवच पण जीव दशा भोगतायत जीव दशा भोगत आहे आणि ती सुटत नाही येथ एकची नवलावो जे जो जो की जे तरणो पावो तो तो अधिकची अपावो होनी ठाके यावर 7वे अध्याय सांगतात दैवीहेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ते माणसं तरायला आली पण मरायला चुकत नाही विठ्ठल मग तरण्यासाठी तुमच्या आमच्यासाठी तुमच्या आमच्या तारण्याचं व्रत साधू संतांनी घेतले तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा जाती पुढे एक उतरले पार हा भवसागर साधू संत हा भवसागर साधू संत उतरले पार जाती पुढे एक तरले विठ्ठल
मग ते तरले आपण का बुडलो? आपल्याला तरायचंय याचंही ज्ञान नाही आणि मरायचं तर सुटत नाही, मरायची भीती संपत नाही, संसाराची चिंताही सुटत नाही, मुक्त कसं व्हायचंय हा प्रश्न. म्हणून ज्ञानोबारांनी हरिपाठ नावाच्या ग्रंथामध्ये भगवंताच्या नामाचं सर्वांगीण महत्व सांगितलं आणि विशेष महत्व सांगितलं. या अभंगाच्या अगोदरचा एक अभंग आहे, हरिबुद्धी जपे तोरण दुर्लभ वाचेशी सुलभ, ज्ञानवत्र दुर्लभ, बरोबर आहे. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, हा बरोबर आहे ना. नित्यनेमन आम्ही तो प्राणी तीन दुर्लभ आहे. विठ्ठल हरिपाठात तीन दुर्लभ सांगितले. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, तुकोबराच्या भाषेत सांगू, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहून. शहाणा तो धनी, जो घेतो तो शहाणा आहे, बाकीची वेळे सांगायची गरज नाही. वेळेच म्हटले, मूर्ख म्हटलेलं नाही. विठ्ठल परिसपा सव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची, हंती करती कर्माची ती गावंडेगा. विठ्ठल जो देह मिळालाय त्या देहाला येऊन कर्माची क्षती करतात, चिंता करतात, ते गावंढळ आहेत म्हणा. मग शहाणा तो धनी, मग शहाणे कोण? तुकोबराने सांगितलं, ज्ञानोबराने सांगितलं सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. एक पुन्हा सांगितलंय हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, नाम जपे तोही दुर्लभ आणि बुद्धीने जपे तोही दुर्लभ आणि नित्यनेम नामी तोही दुर्लभ. तीन दुर्लभ सांगितलं. कुठला तरी एक दुर्लभ आपल्याला होता आला तरी पुष्कळ आहे. पण आपण तिसऱ्या बाबतीचा विचार करू. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ. नित्यनेमाने हरिपाठ करणं, हरिनाम जप करणं हे दुर्लभाचं लक्षण आहे. नवे नवे हे मुक्तीचं लक्षण, मुक्तीचं लक्षण. त्याच्या अलीकडे सांगितलंय ज्ञानोबरांनी की पहा कसा तो दुर्लभ आहे. तो नित्यनेम हरिबुद्धी जपे, बुद्धीने जपला पाहिजे. आपल्याला देवाने शरीर दिले आणि शरीर पंचमहाभूताचं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश पंचमहाभूताचं शरीर आहे. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. पंचभूत एकत्र झाले आणि पंचायत झाली. काय झाली? हा काय म्हणायचं त्याला? ग्रामपंचायत. आणि या ग्रामपंचायतीमध्ये जो त्याचा सरपंच आहे ना, त्याचं नाव अभिमान. विठ्ठल 5 जण वेगळे आहेत. पाण्याचं मातीचं पटत नाही. पृथ्वी, आप, तेज आणि पाण्याचं पटत नाही. वाऱ्याचं पाण्याचं पटत नाही. आणि आकाशाचा आणि पृथ्वीचा संबंध नाही. त्याला क्षितिज म्हणतात. समुद्रावर जर गेलात, तुम्हाला जवळ आहे समुद्र, हा मोरा बीच आहे, भाऊचा धक्का आहे. विठ्ठल इकडं मोरा बीच आहे, पलीकडे भाऊचा धक्का आहे. एवढंच आहे ना, बरोबर आहे ना? असू दे. विठ्ठल पण इकडून भाऊचा धक्का दिसत नाही आणि तिकडून मोरा बीच दिसत नाही. पण समुद्र, पृथ्वी आकाशाला समुद्राच्या रूपाने टेकली असं दिसतं. याला काय म्हणतात? क्षितिज. टेकलंय का ते? तिथं जाऊन पाहिलं आहे का? किती अंतर आहे? जमीन आसमानचं अंतर आहे. किती अंतर आहे? हा, जमीन आसमानचं अंतर आहे. तसं अभिमानाचं आणि शरीराचं जमीन आसमानचं अंतर आहे. पण त्यांनी त्याच्यावर ताबा मिळवला, एवढाच फरक आहे. कळलं तर बरोबर होईल. पृथ्वी त्यांनी कमवलेली नाही, पृथ्वी त्याची नाही, पाणी त्याचं नाही, वायू त्याचं नाही, आकाश त्याचं नाही, तेज त्याचं नाही, अभिमानाने आणलं नाही. पण हे 5 जण एका ठिकाणी येऊन बसले, अभिमान फुकट सरपंच झाला. विठ्ठल बर, हा बिनविरोध सरपंच झाला, हे त्याचं उत्तर आहे. आणि बिनविरोध झाला म्हणून यांचं काही चालत नाही. पण हे जेव्हा निकामी व्हायला लागले तेव्हा त्याच्या लक्षात आलं. अंगम गलितम पलितम मुंडम. शंकराचार्य म्हणाले अंग गलित गात्र झाले. आपल्याच गुडघ्यातून आवाज यायला लागला, आपलीच कंबर वाकायला लागली.
आपलीच मान लटलट लटलट कापायला लागली, आपले डोळे आपल्याला दिसेनासे झाले, समोरचं दिसत नाही असं झालं की मग त्याचं लक्षात येतं आपण फुकट मी जास्त मिरवत होतो. कोण म्हणतं अभिमान. त्या अभिमानाला दुसरं नाव आहे देहाभिमान. काय नाव आहे? तया माझी पहिले देह अहंकार. हा देह अहंकार बुद्धीला जडल्यामुळे, बुद्धी देहाला धरून असल्यामुळे हरिबुद्धी जपे होत नाही. बुद्धीला माहिती आहे देव खरं आहे, बुद्धीला माहिती आहे आपलं काही खरं नाही, बुद्धीला माहिती आहे की नाही आपली काय गॅरंटी आहे सांगता का? 10 वाजेपर्यंत तरी गॅरंटी मी देतो. एवढ्या वेळात तरी मी इथं येणार नाही आणि आला तर बाहेर गेट बाहेर, म्हणजे कीर्तनात आपण त्याला गेट आउट म्हणू शकतो, पण कीर्तनाच्या बाहेर तो आपल्याला गेट आउट नाही म्हणणार. हा तो अशी गचुंडी धरून घेऊन जाईल. तो म्हणेल एवढा जो रुबाब तू देहावर करत होता, देह हे काळाचे नाशिवंत देह जाणार सकळ, जाणार सकळ नाशिवंत देह, जाणार सकळ जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह, जाणार सकळ नाशिवंत देह, जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह, जाणार सकळ. आपलं शरीर नाशिवंत आहे की नाही? मुका म्हणे तारे नाशिवंतासाठी, देवासवे तुम्ही पाडलोसी. आपली ही जी धडपड आहे ती नाशिवंतासाठी आहे का शाश्वतासाठी आहे? ज्याला शाश्वत मिळालं त्याचं नाव हरिबुद्धी जपी आणि त्याचं मन शाश्वतात रमलंय. सर्वत्र दुर्लभ वेळा जाणी, ही त्याची गंमत आहे. आता याच्यात आपण कुठे बसलो ते बघायचं, बसत नसेल तर बसवायचं. आपला हा बसवायचा आहे. आपण हरिपाठ बसतो ना, मग हरिपाठ आपल्याला कुठे बसलं हे पाहिजे पाहिजे. बरोबर नाही? कळलं? तुम्ही घरात बसता का घर तुमच्यात बसलंय? हा बघा, विचार करून सांगा. तुम्ही घरात बसता की घर तुमच्यात बसलंय? घर नाही बसलं तुमच्यात. कुलूप लावलं, रिस्का लावलं नाही तुम्ही. कुलूप लावलं तर तुम्ही रिस्का देऊन बसल्या तर घर तुमच्यात बसलंय की नाही? याच नाव काय हरिबुद्धी जपे आलंय कधी पण? जर विश्वास आहे हरिवर नाही कुणाची, कारण नाथ महाराजांच्या घरी जसं दत्तात्रय चौकदारी करतात तसं देव राखी, देव पहारा करतो. देव आजही बळीच्या द्वारात, द्वारपाळ बरी द्वारी, बळीच्या द्वारात देव द्वारपाल झाले आणि हरिपाठ करणाऱ्याच्या घरी होणार नाही का? विठ्ठल फार लांब जात नाही. देह हेच भगवंताच्या प्राप्तीचं द्वार आहे. तैसे येण्याची शरीरे, तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, शरीरा येणे सरे, येणे सरे, शरीरा येणे सरे.
चिरापडे 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 महाराज ज्ञानेश्वर महामुनी महाराज ज्ञानेश्वर महामुनी महाराज ज्ञानेश्वर महामुनी महाराज ज्ञानेश्वर महामुनी ऐसे येण्याची शरीर या शरीराने शरीरा येणे सरे ही शरीराला येण्या जाण्याची परंपरा याला जन्म मरण म्हणतात. ते संपेल कधी कधी संपेल तैसे येण्याची शरीर. हे जे येण्याची च आहे ना च तो फक्त मानवी शरीरासाठी आहे इतर कुठल्या शरीरासाठी नाही. एखादा पोपट राम बोलत असेल पण तो मुक्त होत नाही त्याला माणूसच व्हावं लागतो. त्याला राम कळावं लागतो. हा ते फक्त त्याला पोपट पंची म्हणतात. पाठ झाले म्हणून राम म्हणतात. तसं हरिपाठ पाठ झालंय म्हणून म्हणणं हा कळणं कठीण आहे. विठ्ठल ज्ञानोबा ही भूमिका सांगा. देह आपला नाही देह उष्ण आहे पंचभूतापासून मिळालाय. त्याच्याही पलीकडे देवाने कृपा करून दिले. देवाने कृपा करून दिले. इंद्रिय हात पाय त्याने दिले. आपण मागायला नव्हतो गेलो पण त्याने दिले कृपा करून दिले आणि सगळं व्यवस्थित दिले. डोळे हात पाय कान नाक डोळे मुख बोलाया. माणसाचे डोळे पण बोलतात आणि तोंड पण बोलतात. हा डोळे पण बोलतात आणि तोंड पण बोलतात. नाही कळालं उलट सांग. लग्न झालेल्या माणसाला विचारा डोळे बोलतात की नाही. त्याचा आवाज नाही घरात कळलं का. डोळे बोलतात बाहेर त्याचं तोंड बोलतं. विठ्ठल काय नजरेत ताकद असते म्हणजे डोळे बोलतात. जुन्या काळात कुठेतरी चित्रपटात गाणं होतं डोळे हे जुलमी गडे रोखोनी पाहू नका माझ्याकडे. नुसतं रोख धरून पाहिलं तरी कळत. पूर्वी लोक नजरेच्या भाषेत समजायचे. आता नजरेच्या भाषेलाही नजर लागली. आता नजरच नाही राहिली लोकांना. नजरच नाही. ज्ञानोबांनी विचार केला यांना कोणती भाषा सांगावी म्हणून समाधी भाषा सांगितली. ज्ञानोबाची भाषा समाधी भाषा पण ती आपल्या समाधानाची भाषा. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा येणे दश दिशा आत्माराम. रामकृष्ण नाम ठसा दश दिशा आत्माराम. इथं जायचंय इथं जायचंय. मग आता ते आत्मारामाचा ठसा हे वाट गोमटी वैकुंठासी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मणी अनंत जन्मोनी विष्णू विण जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्ण म्हण नाही ज्याचे. त्याच्या आधी रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा रामकृष्ण. रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयासी लाधली रामकृष्णी पंथ क्रमियेला. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा येणे दश दिशा. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी वैकुंठ भुवनी. रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप पापाचे कळप. हे जेवढे रामकृष्ण तेवढे बघून घ्या. लक्ष द्या ज्ञानोबाला नेमकं काय सांगायचं. बर रामकृष्ण ओळखायचे त्यांचं ते जे चरित्र नायक आहेत त्यांनी जो त्या रूपाला येऊन अवताराला येऊन लीला केलेला विचार आहे तो आपल्याला पाहायचा आहे. त्या लीलेच्या माध्यमातून त्यांच्यावर प्रेम करायचं आहे आणि त्याच्या मूळ स्वरूपाला आत्माराम येणे दश दिशा आत्माराम. त्या आत्मारामापर्यंत जायचं आहे. राम आणि आत्माराम वेगळं नाहीये. वेगळं नाही. दोघे एकच आहे. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपल्या शरीरात आत्मा आहे तो प्रत्यक्ष आत्माराम एवढंच फरक आहे. पण आपण देहाला आत्मा म्हटलंय. देहालाच सर्व मानल्यामुळे आपलं बिघडले. देहाची वरी आदरू प्राणिया कामी भरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा पडिला. का आदरू देहाची वरी देहाचाच आदर चाललाय. लोक पाया पडतात बरं वाटतं. लोक हार घालतात बरं वाटतं. सगळं बरं वाटतं
बरं वाटतं. पण आपलाच उद्धार नाही तर दुसऱ्याचा काय सांगायचं. बार बार काहे मरत अभागी, बहुरी मरने से क्या तोरे भागी. किती गोड वर्णन केलं. बरं म्हणलं अरे सारखं सारखं काय मरायचा धंदा घेतलायस, किती वेळा मरून तुझं चांगलं होणार आहे. बहुरी मरने से क्या तोरे भागी, यही तन करते क्या ना होये, भजन भक्ती कर वैकुंठ जाई. भजन करून जर तुला वैकुंठाला जाता येतं या देहाने, म्हणजे या देहाने वैकुंठाला जाता येतं. म्हणले हो या देहाने जाता. आणि हा अनुभव ज्ञानोबा राय सांगतात. पवित्रची होय देह त्या, पवित्रची होय देह त्या, पवित्रची होय देह त्या, पवित्रची होय देह त्या. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. पवित्रची होय देह त्याचा, देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा, देह त्याचा. पवित्रची होय देह त्याचा, देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा, देह त्याचा. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा.